क्रोधवृत्ती उठतीच ना। चाबुके हाणिता हासे उसळे, फुलाच्या मारे रडे कोसळे, वृत्तीचे तरंग भावना बळे, कोणास न कळे अनुभव हा। नवल बाबांची सहज युक्ती, बोल बोलती समयोचिती, जेणे श्रोते अंतरी निवती, बोधही घेती तात्काळ। ऐसेच एकदा पोट रगडता, उपजली बाबांच्या परमभक्ता, कळकळ दया आणि चिंता, तिची अतिरेकता पाहुनी, म्हणती बाई दया करा, ही का अंग दाबण्याची तऱ्हा, अंतरी थोडी कीव धरा, तुटतील शिरा बाबांच्या। कानी पडता इतुकी अक्षरे, बाबा स्थानावरून सत्वरे, घेऊन आपुला सटका निज करे, भूमी प्रहारे ताडिली। चढली वृत्ती दुर्धर क्षोभा, समोर कोण राहील उभा, नेत्र खदिरांगार प्रभा, फिरती सभोवार जै। अंधारी मार्जाराची बुबुळे, तेवी चमकती दिवसा डोळे, वाटे नयनीची ज्वाळे, आताच जाळीतील सृष्टी। सटक्याचे टोक दोहाती धरले, पोटाची खळगीत खोचले, तुझे खांबात समोर रोविले, घट्ट कवळिले खांबाला। सटका लांब सव्वा हात, शिरला वाटे सबंध पोटात, आता स्फोट होऊन प्राणांत, ओढवेल क्षणात तै वाटे। खांब आढळतो काय हाले, बाबा जवळी जवळी भिडले, खांबास पोटाशी घट्ट आवळिले, पाणी पळविले देखत्यांचे। आता होईल पोटाचा स्फोट, जो तो तोंडात घाली बोट, बाप हा काय प्रसंग दुर्घट, ओढवले संकट दुर्धर। ऐसी लोक करीती चिंता, काय करावे या आकांता, एवढे संकट त्या मावशी करिता, भक्ताधीनता हे ब्रीद। कधी कोणीही सेवा करिता, मध्येच दर्शविता अनुचितता, किंवा सेवेकर्यास कोणी बोलता, बाबांचे चित्ता खपेना। भक्ता प्रेमळा आले जीवा, मावशीबाईस इशारा द्यावा, साई बाबांस आराम व्हावा, परिणाम यावा का ऐसा। असो देवास आली करुणा, शांतता उद्भवली साईंचे मना, सोडून या ते भयप्रद कल्पना, येऊन आसना बैसती। भक्त प्रेमळ जरी निधडा, बाबांचा स्वभाव पाहून करडा, लाविला तेथून कानास खडा, घेतला धडा पुढारा। तेव्हापासून निश्चय केला, जावेन कोणाच्याही वाटेला, येईल जैसे ज्याचे मनाला, तैसे तयाला करू द्यावे। समर्थ स्वये सामर्थ्यवंत, निग्रहानुग्रह ज्ञानवंत, गुणावगुण सेवक जनात, आपण किमर्थ पाहावे। एकाची सेवा साईस सुख कर,